सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे. हे उत्पादन करणारे बाजारातले जे नामवंत ब्रँड आहेत, हल्दीराम असेल, त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोते अमुक तमुक, हे जे ब्रँड आहेत ज्यांचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या मिठाई मिळते किंवा नमकीन मिळतं, त्याच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त, पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी बुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी, काजू कतली अशा प्रकारची खरेदी केली. त्याच्यामध्ये त्याला बुरशी आलेली होती. अनेक कैद्यांनी खायला नकार दिला. अनेक पोलीस अधीक्षकांनी ते रिजेक्ट केलं. ताब्यात घ्यायला सुद्धा तुरुंग निरीक्षकांनी नकार दिलेला होता. एवढंच नव्हे तर टोमॅटो, कांदा, बटाटा ह्याची खरेदीची यादी तुम्हाला सांगतो. टोमॅटो 75 रुपये किलोनं खरेदी दाखवली गेली. आज 75 रुपयाला जर टोमॅटोला भाव मिळाला असता तर शेतकरी कुठे गेले असते. कांदा 88 रुपये किलो, बटाटा 87 रुपये किलो, लसूण 370 रुपये किलो, अशा दरानं या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. आणि यामुळं ही जी खरेदी आहे, हा जो घोटाळा याची चौकशी करा म्हणून 3-4 महिने झालं मी मागं लागलो. राज्याच्या गृहसचिवांना पत्र लिहिलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनकेला मी 2 वेळा भेटलो. त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांनी माझ्याकडनं 1 महिन्याची मुदत मागितली आणि तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांना फोन करून माझ्यासमोर सांगितलं की 1 महिन्याच्या आत अहवाल द्या.